आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येतं की सगळीच लोक धावतायत. कशासाठी धावतायत कोणालाच माहिती नाही, पण सगळेच धावतायत आणि सगळे प्लास्टिक होत चाललेत. तेव्हा मला हे जाणवलं की हे कशामुळे होत आहे. तर सगळे सेल्फ सेंटर होत चाललेत आणि मग एके ठिकाणी पोहोचल्यावर कदाचित त्यांच्या लक्षात येईल की आता आपल्याबरोबर कोणच नाही. आणि ह्या धावताना मग मित्रांना द्यायला वेळ नाहीये, किंवा नवरा बायको असतील तर त्यांना एकमेकांसाठी द्यायला वेळ नाहीये, किंवा आई वडील आणि मुलं असतील तर त्यांनाही एकमेकांना द्यायला वेळ नाहीये. तर मग धावायचं कोणासाठी. तर हे सगळं मी डायरीत लिहित असताना मला वाटलं की ह्याच्यावर काहीतरी होऊ शकतं. आणि हा विचार करता करता मग ह्या पिक्चरची थीम मला सुचली की आता सगळीच मुलं जास्त करिअरिस्टिक झालेली आहेत आणि ते करत असताना मग आई वडिलांकडे द्यायला त्यांना वेळ नाहीये. मग आई वडिलांकडे वेळ नाही, मग आई वडील घरी एकटेच असतात. त्यांना वाटत असतं की आपल्या मुलांशी बोलावं, त्यांचं काय चाललंय, पण मुलांना वेळ नसल्यामुळे ते एकमेकांशी सुसंवाद नाहीये त्यांच्यात. आणि मग आई वडिलांना कुठे ठेवावं हा प्रश्न येतो. तेव्हा एक पर्याय जो आता सर्वानुमते असं वाटतं की सोय आहे वृद्धाश्रमाचा. पण मला पर्सनली असं वाटतं की वृद्धाश्रम सोय कोणाची सोय, मुलांची सोय आहे की आई वडिलांची सोय. तर मला प्रामुख्याने जाणवतं की ही मुलांची सोय आहे. आणि जर वृद्धाश्रम जर आई वडिलांची सोय असेल तर मग त्यांच्या प्रॉपर्टीवर आपण हक्क नाही सांगितला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांची आयडेंटिटी हवी असते, त्यांची प्रॉपर्टी हवी असते. पण आता आई वडील नको आहेत, कारण आता त्यांची आपल्याला गरज नाहीये, कारण आता ते निरुपयोगी झालेत आपल्यासाठी. आणि म्हणून आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकतोय किंवा दुर्लक्षित करतोय किंवा त्यांच्याशी सुसंवाद ठेवत नाहीये. तर हा पिक्चर लिहिताना मी फक्त माझ्या मनचं लिहिलेलं नाहीये, तर मी स्वतः 20 वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. आणि ह्या 20 वृद्धाश्रमांना जेव्हा भेटी दिल्या तेव्हा मी लोकांशी बोललो. तेव्हा प्रत्येक जण म्हणजे जवळजवळ वृद्धाश्रमातली 90% लोक ही घरून हाकलून दिलेलीच आहेत असं मला वाटतं. कारण फक्त 7 ते 8% लोक अशी होती की जे म्हणाले की आम्ही स्वेच्छेने वृद्धाश्रमात आलोय. हीच जर परिस्थिती उलटी असती की 90% लोक जर मला म्हणाली असती ना की आम्ही स्वेच्छेने आलोय, तर मी हा पिक्चर बनवलाच नसता. पण एवढे जर 90% लोक म्हणतायत की ते अनिच्छेने वृद्धाश्रमात आलेत, तर मला वाटतं हा फार मोठा पॉइंट आहे. प्रत्येक जण धावतोय. म्हणजे जो आता ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्याला वाटतं की मी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर कसा होईल, किंवा मराठी पिक्चर मी करत असेल आज तर मला वाटतं की हिंदी कधी करीन. तर असा प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या टार्गेटच्या पाठी धावतोय आणि हे करत असताना तो स्वतःला सुद्धा वेळ देत नाहीये. आणि मला वाटतं की हे स्वतःला वेळ देणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच मी जेव्हा सुधीर मोघे ज्यांनी गाणी लिहिली पिक्चरची त्यांना मी काही गोष्टी एक्सप्लेन केल्या, तर त्यांनी अतिशय म्हणजे उत्तम गाणं लिहिलंय. म्हणजे ते जवळजवळ माझं डिरेक्टोरियल असल्यासारखं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, माणसारे घेई क्षणाचा विराम, शोध घे विश्राम कोठे आहे, मृगजळा पाठी ओढ ज्याची त्याची, ओल अंतरीची कोठे आहे, श्वासही घ्यायची उसंत ना कोणा, आहे ते पसंत नाही म्हणा, जेवढे जे दिसे तेवढेच खरे, आतली ओळख कोठे आहे. तर मला वाटतं ही आतली ओळख आपण सगळेच विसरून चाललोय. मला विश्वास आहे की मी हा जो पिक्चर बनवलाय की तो पिक्चर बघितल्यानंतर तो पिक्चर जेव्हा टॉकीज मधून प्रेक्षक बाहेर येईल तेव्हा त्याला आपल्या आई वडिलांशी बोलण्याची इच्छा होईल, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. आणि माझ्यासाठी एक चांगली मोठी पावती होती जेव्हा रफकट तयार झाला पिक्चरचा, आणि जेव्हा आमचे सिनेमॅटोग्राफर देबू देवधर यांनी जेव्हा तो रफकट बघितला तेव्हा ते म्हणाले की पुंडलिक खरोखरच आत्ता पिक्चर बघितल्यावर आता असं मला वाटतं की माझ्या आईला भेटून यावं. तर मला वाटतं ही माझ्यासाठी फार मोठी पावती आहे. म्हणजे लोक जेव्हा पिक्चर बघतील तेव्हा त्यांना नक्कीच वाटेल की आपण आपल्या नात्यांकडेही लक्ष दिलं पाहिजे, आपण आपल्या आईवडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण आपल्या जे कुठलं नातं असेल, मग ते मित्रमैत्रिणीचं असेल किंवा मित्रांचं असेल किंवा पॅरेंट्स आणि मुलांचं असेल, तर तेही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं की आपलं करिअर महत्वाचं आहे. लांब कशाला जायचं. मी स्वतः एका खेडेगावातून आलोय. म्हणजे माझी आई अजून आई भाऊ आणि वहिनी तिकडेच असतात. मी करिअरसाठी मुंबईत आलोय. पण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना
मी 15 दिवसांनी तरी गावाला जायचो. पण आता हे करिअर करताना करताना आता जवळजवळ मी 2 महिन्यांनी किंवा 2.5 महिन्यांनी गावाला जातो. तर ही माझीच तफावत आहे. म्हणूनच मी कॅचलाईनच ठेवलंय पिक्चरचं की या धावपळीच्या युगात नाती, प्रेम, माया यांची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. मला विश्वास आहे हा पिक्चर सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. आणि जेव्हा एक प्रेक्षक जेव्हा हा पिक्चर बघेल तर तो 10 लोकांना सांगेल की हा पिक्चर बघ. पूर्ण माउथ पब्लिसिटीवर चालणारा पिक्चर आहे. कारण आई वडील आणि मुलाचं नातं या नात्यावर बनलेला हा पिक्चर आहे. तर बेसिकली हे नातं फार युनिव्हर्सल आहे. म्हणजे तुम्ही लंडनमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा किंवा भारतात कुठेही आई वडिलांचं आणि मुलांचं नातं हे सेमच असतं.